तर हाय मंडळी, मी पल्लवी. तर माझं चालू होतं वाला शेंगा शिलणं आणि त्यामध्ये एक तर इतक्या अळ्या होत्या की सांगू शकत नाही. कारण की मला वाला शेंगाची भाजी करायची होती. एक तर लाईन गेलेली होती म्हणून मी मसाला पाट्यावरतीच वाटून घेतला आणि भाजी आणि पोळ्या करून घेतल्या होत्या. त्याच्यानंतर पापड करायची बारी होती आणि पापड करताना लागलो, पण बाबू उठलेलाच होता म्हणून त्याचे चालू होते कुचिन धंदे करणं. शंभू पापडच मोडत होता आणि हे फळ आहे कवीट. शेतातून आणले होते, मग माझं काम चालू होतं त्याला फोडायचं. मी खात नव्हती, पण मला फोडायला मजा येते. आणि एक तर या फळाचा इतका मस्त वास येत होता, असं वाटे खा, पण मी काही खाल्लं नाही. त्यानंतर आम्ही खेळायला लागलो चिट्ट्या. काही लोक चोरपोलीसच्या चिट्ट्या खेळतात आणि आम्ही खेळत होतो गुलाबाच्या फुलांच्या चिट्ट्या. आणि हे साफसफाई चालू होती घराची. तेलाच्या कॅनीच्या खाली इतकं चिकट झालं होतं, तरी पेपर ठेवलेला होता. तर मग मी तिचं पूर्ण ते चिकटपणा काढून घेतला आणि क्लीन झाल्यावरती जागा इतकी मस्त दिसत होती. आणि हे पाय एवढे मोठे कवीट आणले होते आणि बाबूच चालू होतं राग राग पायनं. तो म्हणत मम्मा मला घे, पण मी म्हणत होती थांब बाबू थोडासा. आणि शंभूसाठी मी मस्त केक शिजायला टाकला होता, कारण की खूप दिवस झाले होते मी केक बनवला नव्हता. पण जास्त काही मोठा केक नव्हता बनवला, छोटाच बनवला होता, पण टेस्टी एवढा झाला होता की काय सांगू. तर मी याचा पण केकचा व्हिडिओ टाकणार आहे. आणि बटर पेपर नव्हता म्हणून मग साधा वहीचा पेपर मी त्याला लावला होता, पण इझिली निघाला. आणि वहीचा कागद लावायच्या पहिले मी त्याला चांगलं तेल लावून घेतलं आणि मग बटर पेपर त्याच्या अंदर टाकलेला होता. आणि कापल्यावरती तो केक इतका मस्त दिसत होता, असं वाटत होतं खा. पण मग म्हटलं चला पहिले आपण व्हिडिओमध्ये दाखवून देऊ कसा टेक्स्चर आलं त्याचं. तर पण मस्त आलं होतं, जाडी मस्त फुटलेली होती. फक्त रवा टाकून बनवलेला आहे हा केक. मी हा केक कापला होता तर तो गरम गरमच होता. मग मी खाऊन बघितला, पण खरंच टेस्ट एकदम मस्त झाली होती. आपल्या लहान मुलांसाठी मस्त आहे बनवायसाठी केक. आणि संध्याकाळी मस्त कुटके भाजले, बेसन बनवलं आणि सकाळची भाजी खाल्ली. तर आता भेटू नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत बाय.